सर्वांना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे अमावस्या दशामावस्या जी बुधवारच्या दिवशी सकाळी 8:25 सुरू होणार आहे आणि गुरुवारच्या दिवशी ती सकाळी 6:53 समाप्त होणार आहे। त्यामुळे ह्या दशामावस्याच्या दिवशी आपल्याला असे काही प्रभावशाली उपाय करायचे आहे ज्याच्याने आपल्या जीवनामध्ये खूप चांगले बदल घडतात। जे नकारात्मक विचार असतात, जे घरात कटकट आहे, वादविवाद आहे, घरात सारखा आजारपण आहे, घरात एकमेकांचं जमत नाही, ते सुद्धा ह्या उपायाने नाहीसे होतात। असा मी मोठा व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक खालच्या साईडला दिलेली आहे। त्याच्यात छोटे मोठे असे सगळे असे उपाय मी सांगितलेले आहे जे प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचे असतात। ते केल्याने आपल्याला खूप चांगला अनुभव येतो। आपल्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाते। नकारात्मक शक्ती बाहेर गेली म्हणजे दरिद्रता बाहेर गेली तर लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करत असते आणि घरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या घराची प्रगती होते, सुख शांती त्या घरामध्ये नांदत असते। बघा, अमावस्या म्हटली तर भरपूर जणांना भीती वाटते की अमावस्या ही चांगली नसते, पण अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरातली दारिद्रता म्हणजे जे जाडे जडपटे संपूर्ण म्हणजे घर क्लीन करत असतो, घरातील नकारात्मक शक्ती बाहेर घालत असतो। अशाच काही गोष्टी आहे, असंच काही आपल्याला आपल्या पितरांसाठी करायचं आहे आणि असंच काही आपल्याला लक्ष्मी प्राप्ती करता सुद्धा करायचं आहे। असाच मी मोठा व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यात संपूर्ण माहिती सांगितलेली आहे, लहान मोठ्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे। त्या नक्कीच त्याच्यावर जाऊन तुम्ही बघू शकतात आणि आपलं आयुष्य, आपलं जीवन हे सुखमय करू शकतात। कारण की ह्या गोष्टी छोट्या आहे पण आयुष्यामध्ये याचं खूप मोल आहे। ह्या गोष्टी केल्याने नक्कीच आपल्याला त्याचा अनुभव येतो आणि आपल्या मनातल्या कामना सुद्धा पूर्ण होतात, लक्ष्मी प्राप्ती होते आणि पितरांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो। म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे। तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ।